गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाचं काम अजूनही सुरू आहे, तर दुसरीकडे अनेक ठिकाणी उड्डाणपुलांची कामं सुरू आहेत। अशातच कोलाडमधील उड्डाणपुलावरून गेल्या 8 ते 10 दिवसांपासून कोकणाकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरू करण्यात आली आहे। संरक्षण कठड्यांची कामं अर्धवट असताना देखील पूल सुरू करण्याची घाई का केली, असा सवाल उपस्थित केला जातो। अपघाताला आमंत्रण देण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोपही होतोय। 50 ते 60 फूट उंच असलेल्या कोलाड उड्डाणपुलाचं दोन्ही बाजूकडचे संरक्षित कठडे लोखंडी काळ्यांनी केवळ उभे। यामुळे या ठिकाणी भीषण अपघाताचा धोका नाकारता येत नाही। यामुळे प्रवाशांकडून संताप व्यक्त होतोय। या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश महाप्रळकर यांनी। मुंबई गोवा महामार्गाचं काम गेल्या 17 वर्षापासून रखडलेलं आहे आणि या रखडलेल्या कामाची प्रतीक्षा अजूनही कोकणकरांना सतावते आहे। अशातच रखडलेल्या स्वरूपात ही कामं असताना मुंबई गोवा महामार्गावरच्या कोलाड जवळील हा जो फ्लायओव्हर आहे तो अर्धवट स्थितीत असताना या फ्लायओव्हरवरून जी वाहतूक सुरू करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे प्रवाशांचा जीव आहे तो टांगतीला लागलेला आहे। कारण या फ्लायओव्हरवरील जे संरक्षित कठडे आहेत ते अर्धवट स्थितीत आहेत आणि त्यामुळे एखादं वाहन धडकलं किंवा या परिसरामध्ये एखादा अपघात झाला तर याला जबाबदार कोण, असा खरं तर संतप्त सवाल प्रवाशांकडून उपस्थित होतोय। आपण बघितलं तर मुंबई गोवा महामार्गावरच्या अनेक फ्लायओव्हरची कामं आहेत ती सध्या रेंगाळलेल्या स्वरूपात आहेत। मात्र रेंगाळलेली कामं असताना अशा पद्धतीची घाई गडबड कशाला, असा सवाल प्रवाशांकडून उपस्थित होतोय। त्यामुळे या परिसरामध्ये किंवा या फ्लायओव्हरवर एखादा अपघात झाला तर याला कारणीभूत कोण, असा सवाल प्रवाशांनी उपस्थित केलाय। गणेश महाप्रळकर, एबीपी माझा, रायगड।